नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग्समध्ये. तर आज आपण आलेलो आहोत बारामती येथील गणेश मार्केटमध्ये. तर या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू असणार आहेत किंवा कोणकोणते गाळे वगैरे असणार आहेत, सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आपण जाणार आहोत गणेश मार्केटमध्ये. तर चला आतमध्ये भेटूयात आपण. मित्रांनो, मार्केटच्या आतमध्ये जाताना एंट्री अशा प्रकारची असणार आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, सगळ्यात बारामतीमधील सगळ्यात मोठं मार्केट असणार आहे. तिथे बघू शकता तुम्हाला कडधान्यापासून ते सगळं, आंबे असू द्या, फळं असू द्या, सगळे तुम्हाला या मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे. किराणा मालाची वगैरे दुकानं असणार आहे तिथे. तर इथं असं कोणतीच गोष्ट नाही की तुम्हाला भेटणार नाही, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो भेटणार आहेत. हे बघू शकता किराणा मालाचं दुकान वगैरे असणार आहे. तसंच आत आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे मिरच्यांची दुकानं वगैरे, म्हणजे घरातील जे तुम्हाला रोजच्या वापरातील ज्या वस्तू असणार आहेत मित्रांनो, जसे की रोजच्या वापरातलं मित्रांनो घरातले मसाले असतील, काही वस्तू असतील, तर खोबरं वगैरे, तर या इथे बघू शकता तुम्ही किती मोठे स्टॉल वगैरे इथे लागलेले आहेत. इथे म्हणजे खूप जणांची दुकानं असणार आहेत, खूप जणांचे इथे व्यवसाय असतात मित्रांनो. इथे मिरचीची दुकानं असणार आहेत, घरातील सामान वगैरे म्हणा, इथं हळद असणार आहे, खडा मसाला असू द्या, धने पावडर असू द्या, म्हणजे सगळे प्रकारचे घरातले मसाले मित्रांनो तुम्हाला गणेश मार्केटमध्ये जे इथं स्टॉल वगैरे आहेत या इथे भेटतात मित्रांनो. इकडे हारांचे वगैरे दुकानं असणार आहेत मित्रांनो. तर या इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला गाडी, जर 4 व्हीलर गाडी घ्यायची असेल, 2 व्हीलर गाडी वगैरे घ्यायची असेल, तर या इथे तुम्हाला हार 100% भेटणार आहेत. तर तुम्ही गणेश मार्केट बारामती येथे 100% व्हिजिट करू शकता. तर तसंच आता आल्यानंतर हे इथं जेवणाचे डबे वगैरे, ताटं वगैरे इथं सगळं भेटतं मित्रांनो. तसं समोर आल्यानंतर भरपूर असे ह्याच एकाच प्रकारचे भरपूर दुकानं वगैरे इथं असतात. इथे आत आल्यानंतर हे बघू शकता जुन्या पद्धतीच्या मुंडवळ्या किंवा कोवळे हे ह्याच्यासाठी वापरलं जातं. जेव्हा आपण नवीन गाडी घेतो मित्रांनो, त्यावेळेस हे गाडीच्या पुढे त्याच्यावरती कापूर वगैरे लावून जाळून ते फोडण्यात येतं, हे शुभ मानलं जातं मित्रांनो. तर तसंच इकडे समोर आल्यानंतर हे बघू शकता इकडे पण सेमच ते मसाल्यांचं दुकान असणार आहे. या इकडे गेल्यानंतर समोर नवीन इमारतीच्या कामाकडे जात असताना हे असे दुकानं वगैरे असणार आहेत. आणि आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो, आता गणेश मार्केटमध्ये आपण ज्या ठिकाणी हार भेटतात त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर या इथे आपल्याला लहान हारापासून ते 4 व्हीलरच्या गाडीच्या हारापर्यंत सगळ्या प्रकारचे हार तुम्हाला या गणेश मार्केटमध्ये भेटणार आहेत. मार्केटमध्ये आल्यानंतर मित्रांनो, सतीश फ्लॉवर मर्चंटमध्ये तुम्हाला बारक्या हारापासून ते 4 व्हीलरच्या मोठ्या हारापर्यंत सगळ्या प्रकारचे हार या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत. तर आपण या सरांचं मनोगत वगैरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, असंच मार्केटमध्ये येत असताना आपल्याला इकडे फळांची दुकानं मोठ्या प्रमाणात दिसणार आहेत. आता आपण स्टेप बाय स्टेप एक एक वस्तू किंवा एक एक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या इथे भाजी मंडई वगैरे असणार आहे. इथं तुम्हाला घरातील रोजच्या वापरातील वांगे असू द्या, बटाटे असू द्या, काकडी, शेवका, कोथिंबीर, फ्लॉवर्स वगैरे, म्हणजे सगळं जे नाही ते इथं तुम्हाला मित्रांनो बघायला भेटणार आहे. तर हे मित्रांनो बघू शकता मोठं नेमप्लेट, श्री गणेश मार्केट बारामती नगर परिषद. तर या ठिकाणी येत असताना मित्रांनो आपल्या सगळ्या प्रकारची दुकाने या इथे आपल्याला बघायला भेटणार आहेत. या इकडे भाज्यांचा स्टॉल वगैरे असणार आहे. तसंच आत एंट्री केल्यानंतर आंब्यांची दुकानं, म्हणजे फ्रूट स्टॉल वगैरे इथं बघायला भेटणार आहेत. हे बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणात फ्रूट स्टॉल लावण्यात आलेला आहे. इथं अशी कोणतीच वस्तू नाही की मित्रांनो भेटणार नाही. इथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे फळं, भाज्या वगैरे इथं भेटणार आहेत. हे बघू शकता पुढे आल्यानंतर अजून एक फ्रूट स्टॉल लागलेला आहे. असंच आत एंट्री केल्यानंतर इकडे रोजच्या वापरातील मित्रांनो ह्या बघा शकता इथे मावशी पपया वगैरे एकायला बसलेल्या आहेत. पपया तुम्ही खा 100% मित्रांनो, आपल्या अंगातील पांढरे पेशी वगैरे वाढतात. या इथे पानाचा स्टॉल असणार आहे. भरपूर म्हणजे तुम्हाला अशी रोजच्या वापरातील इथे कोणती वस्तू नाही अशी भेटणार नाही. तुम्हाला इथे सगळ्या वस्तू भेटणार. इथे जरा तुम्हाला क्राऊड ऐकायला येईल, कारण की आपण मार्केटमध्ये असल्यामुळे क्राऊड थोडाफार राहतोच मित्रांनो. तर आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे इथे बघू शकतो, थोडाफार व्हिडिओमध्ये तुम्हाला अंधार दिसू शकतो, पण आहे नॅचरल लाईट आहे. इथे बघू शकता परत आंब्याची दुकानं वगैरे असणार आहेत. दुकानं बघू शकता मित्रांनो कशा प्रकारचे असणार आहेत.
तर या मार्केटमध्ये मित्रांनो इम्पोर्ट एक्सपोर्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असतं ना, मोठ्या प्रमाणात माल इन होत असतो, मोठ्या प्रमाणात माल आउट देखील होत असतो. इथे वेगवेगळ्या प्रकारची फळं वगैरे तुम्हाला हे बघू शकता. फणस असणार आहे, आंबे, मका, खाण्याची मका वगैरे. म्हणजे इथं काही नाही असं नाही मित्रांनो. इथे बघू शकता इथं फुटाणे वगैरेचं स्टॉल वगैरे असणार आहे. इथे फळांचं परत दुकान एक असणार आहे मित्रांनो. तर हे A1 फ्रूट स्टॉल गणेश मार्केट. या इथे असं कोणतं फळ नाही जे तुम्हाला भेटणार नाही. ते सगळ्या प्रकारची फळं मित्रांनो तुम्हाला भेटणार आहेत. आंबा असू द्या, संत्री असू द्या, केळी, ॲपल, सफरचंद, परत नाही काय कलिंगड असेल, केळी असेल, मका, इंग्लिशमध्ये कॉर्न म्हणतात त्याला. तर असं कोणतंच फळ नाही ते इथं भेटणार नाही. केवी देखील तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे मित्रांनो. तर तसंच आपण पुढे आल्यानंतर अजून बघू शकता इथे परत आंब्याचा एक स्टॉल लावलेला आहे एका मावशींनी. तर खूप मोठं हे गणेश मार्केट असणार आहे. तुम्ही बघू शकता केवढं मोठ्या प्रमाणात हे मार्केट आहे. आणि इथं तर काय आंब्याचा निस्ता नादच खळा काम आहे. आंबे बघू शकता मित्रांनो. या स्टॉलवरती यायचं आहे, आंबे खरेदी करायचे आहेत. उन्हाळा वायपट घालवायचा नाही, आंबे खायचे आणि मस्त राहायचं. तर तसंच समोर आल्यानंतर हे बघू शकता रोजच्या वापरातील घरातील वस्तू जसे की काकडी, हे आपलं वांगी, कारलं वगैरे असेल. तर या स्टॉलमध्ये पहिल्या लाईनीतून येत असताना या मावशींपती तुम्ही यायचं आहे. तुम्ही सगळे खरेदी करायची आहे. तुमच्या रोजच्या वापरातील वस्तू तुम्ही इथं या मावशींकडे 100% खरेदी करायच्या आहेत. तसंच पुढे आल्यानंतर मित्रांनो उन्हाळ्यात हे बघू शकता आपल्या जुन्या आठवणीतील एक खाण्याची वस्तू म्हणजे जांभळ मित्रांनो. तर हे जांभळ देखील तुम्हाला या मार्केटमध्ये भेटणार आहेत. तसंच समोर आल्यानंतर अशी म्हणजे भरपूर प्रकारचे दुकानं मित्रांनो या इथे असणार आहेत. हे वांगे बघू शकता, नवीन ट्रेंडमधली वांगे असणार आहेत. हे ते हॉटेल टाईपमध्ये जास्त वापरले जातात. तसं समोर आल्यानंतर अजून एक बघू शकता फ्रूट स्टॉल असणार आहे या इथे. म्हणजे हे गणेश मार्केटमध्ये मित्रांनो अशी कोणतीच वस्तू नाही जी तुम्हाला भेटणार नाही. ते सगळं वस्तू तुम्हाला इथं भेटणार आहे. आता कडधान्याचं जर सांगायचं झालं तर इथं मटकी असेल, वाटाणा असेल, हरभरा असेल, छोले, हे सगळे तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. इथे यायचं आहे, खरेदी करायची आहे तुम्ही. आणि इथे आपल्या घरातील तळण्याच्या वस्तू वगैरे असणार आहे. सोयाबीन असेल, चिप्स वगैरे असतील, इथे सगळे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि रोजच्या वापरातील मसाले. जसं समोर आल्यानंतर हे बघू शकता हे अशा प्रकारचा गणेश मार्केटचा व्ह्यू असणार आहे. तसंच तुम्ही या मिडल लाईनला आल्यानंतर या इथे पण ज्या रोजच्या वापरातील वस्तू त्याच असणार आहेत. या इकडे पण सेम तेच प्रकारचं. आणि या इथे पण परत ना तो स्टॉल ज्या मागे बघितला तो स्टॉल, मटकी वगैरे, छोले, सगळ्या प्रकारचे कडधान्य इथे भेटणार तुम्हाला. या तळल्याच्या वस्तू बॉबे असेल, दोडका असेल, हे आपलं भेंडीच्या आकाराचे नाही का वगैरे सगळे इथे तुम्हाला भेटणार आहे. हे इथं कलिंगड असणार आहेत, कांदा, बटाटे वगैरे. म्हणजे इथं सगळे रोजच्या वापरातील वस्तू तुम्हाला इथं बघायला भेटणार आहेत. मार्केटमध्ये हार आणि नारळ नेण्यासाठी आलो होतो. आपण आपलं काम केलं जेवढा आपल्याला वेळ भेटला त्याच्यात आपण हा व्हिडिओ सगळा शूट केलेला आहे. तर आपल्या पब्लिकला नवीन गोष्टी दाखवण्याचा माझ्या व्हिडिओतून 100% प्रयत्न असतो मित्रांनो. तर आज आपण गणेश मार्केट व्हिजिट केलं. जर ह्याचाच अजून एक नेक्स्ट पार्ट बघायचा असेल डिटेलमध्ये तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब 100%च करायचं आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करायचं आहे.